हा आवाज येतोय का? कोण नाही ना तू? आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? जे लाईव्ह असतील त्यांना रिप्लाय द्या. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व बहुजन महान स्त्रियांना वंदन. आणि आज या ठिकाणी धम्मकाया फाउंडेशन फेडरेशनच्या माध्यमातून गेल्या 5 दिवस FB लाईव्ह प्रवचन मालिका म्हणजे बुद्ध पौर्णिमा उत्सव आम्ही साजरी करत आहोत. गेल्या 4 दिवसामध्ये वेगवेगळ्या सुत्तांवर विवेचन केलं गेलं. त्यामध्ये जे पहिले सुत्त आहे ते म्हणजे उपोषित सुत्त. या उपोषित सुत्ताचे विवेचन उपासक सुमित भालेराव यांनी केलं. त्यानंतर कालाम सुत्त, या कालाम सुत्ताचे विवेचन उपासक प्रकाश मोरे यांनी केलं. तसेच तिसरं सुत्त आहे ते सिगालवाद सुत्त. या सिगालवाद सुत्ताचं विवेचन उपासक सचिन गायकवाड यांनी केलं. त्यानंतर चौथं जे आहे ते धम्मचक्र प्रवर्तन सुत्त. या सुत्ताचं विवेचन उपासक मिलिंदजी बनसोडे यांनी केलं. आणि आज या धम्मकाया फेसबुक लाईव्ह प्रवचन मालिकेचा शेवटचा दिवस आहे. आणि या ठिकाणी मला जो विषय या ठिकाणी दिलेला आहे, जे सुत्त दिलेलं आहे ते म्हणजे महापरिनिब्बाण सुत्त. त्यानंतर आपणा सर्वांना
आज वैशाख पौर्णिमा आहे आणि या वैशाख पौर्णिमेच्या आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो। आणि हा जो विषय या ठिकाणी मला दिलेला आहे, या विषयाचं विवेचन मी करत आहे। महापरिनिब्बाण सुत्त या सुत्ताच्या नावामध्येच बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला समजतात की या सुत्तामध्ये काय काय असेल, परंतु खऱ्या अर्थाने जेव्हा या सुत्ताचा अभ्यास आपण करतो, तो अभ्यास करत असताना बुद्धाच्या जीवनाविषयी म्हणजे प्रामुख्याने सांगायचं म्हटलं तर या सुत्ताचं महत्त्व काय आहे, तर प्रत्येक व्यक्ती हा एक प्रवासी आहे आणि जिथे जन्म आहे तिथे जीवनाचा प्रवास आहे। म्हणजे माणूस जन्माला येतो आणि मरेपर्यंत त्याचा प्रवास सुरू होतो। म्हणजे मनुष्य हा एक प्रवासी आहे असं म्हटलं जातं। आणि हा प्रवास कोण करतो, तर त्याच्या अंगीकृत चर्येवर अवलंबून आहे। तथागतांचा जर का समग्र प्रवास आपण जर बघितला, या प्रवासामध्ये तथागतांनी बहुजनांच्या हितासाठी सुखासाठी हा त्यांचा प्रवास आहे। आणि बुद्धांचा जो शेवटचा प्रवास आहे, तो शेवटचा प्रवास या धम्मचक्र प्रवर्तन सुत्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणखी एक महत्त्वाचं सांगू इच्छितो की भगवंतांनी करुणा भावनेतून जे काही उपदेश दिला ते आजच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच बाबींना उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो। याच अर्थाने हे सुत्त अभ्यासल्यानंतर आपल्याला येतो, म्हणजे हे सुत्त जर आपण अभ्यासतो तर ह्या अभ्यासल्यानंतर ह्या सुत्ताचं महत्त्व आपल्याला लक्षात येतं। आता हे सुत्त भगवंतांनी ह्या सुत्ताचं विवेचन कुठे केलेलं आहे, भगवंतांच्या या जीवन प्रवासाचं वर्णन त्रिपिटकामध्ये आपण बघतो की तथागतांचे संपूर्ण जीवन कार्याचे दर्शन, उपदेश आणि संघाच्या कार्याचे दर्शन आपण त्रिपिटकामध्ये आपल्याला आढळून येते। आणि त्रिपिटकामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे 3 प्रकारचे पिटक आहेत। त्यामध्ये सुत्त पिटकामध्ये 5 भाग आहेत, ते म्हणजे दीघनिकाय, मज्जिम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि कुद्दक निकाय। दीघनिकाय या ग्रंथाच्या 34 सुत्तांपैकी क्रमांकाने 16वे सुत्त आहे। म्हणजे दीघनिकायामध्ये एकूण 34 सुत्त आहेत आणि त्यामधलं हे 16वे सुत्त म्हणजेच महापरिनिब्बाण सुत्त आहे। पाली त्रिपिटकातील सर्वात श्रेष्ठ, प्रामाणिक आणि महत्त्वपूर्ण सुत्त आहे असं आपण त्याला म्हणू शकतो। त्याला कारणच असं आहे की भगवान बुद्धांचा जो अंतिम प्रवास आहे, या अंतिम प्रवासाचं वर्णन त्रिपिटकामध्ये इतर कोणत्याही ग्रंथात आपल्याला आढळून येत नाही। ते फक्त या धम्मचक्र महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आपल्याला आढळून येतं। आणि महापरिनिब्बाण सुत्त जेव्हा आपण वाचतो, या महापरिनिब्बाण सुत्ताचं 6 भागांमध्ये विवेचन केलेलं आहे। त्याला भानावर म्हणतो आपण। या 6 भानावरांमध्ये त्याचं विवेचन आपल्याला केलेलं आढळून येतं। तर जे पहिलं भानावर आहे, त्या पहिल्या भानावरामध्ये काय विवेचन केलं आहे आपण प्रथम बघू। या पहिल्या भानावरामध्ये जेव्हा भगवंत जेव्हा गृध्रकूट पर्वतावर राहत होते,
त्यावेळी मगधचा राजा अजातशत्रू ह्याच्यामध्ये एक भावना उत्पन्न होते की जे वज्जी आहेत या वज्जीवर चढाई करू, आपण त्यांचा काय करू, नाश करू, त्यांच्यावर संकट आणू, त्यांचा विनाश करू, अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि तो ही भावना आपल्या जो महाअमात्य असतो वर्षाकार ब्राह्मण याला बोलून दाखवतो आणि वर्षाकार ब्राह्मणाला सांगतो की तू काय कर, ज्या ठिकाणी गृधकूट पर्वतावर भगवान बुद्ध आहेत तिथे जा आणि भगवान बुद्धांना ही गोष्ट तू सांग. तेव्हा जो वर्षाकार ब्राह्मण जो असतो तो भगवान बुद्धांकडे जातो आणि सर्व गोष्ट भगवान बुद्धांना कथन करतो. आणि भगवान बुद्धांना ही गोष्ट कथन केल्यानंतर भगवान बुद्धांच्या मागे भिक्षू आनंद असतात आणि आनंदाला उद्देशून भगवंत म्हणतात की काय आनंदा, वज्जी जे आहेत ते सहमतीने नेहमी बैठका घेतात का? म्हणजे आपण म्हणतो की बुद्धांनी त्या ठिकाणी 7 परिहारणीय धर्म आनंदांना उद्देशून सांगितले. ते म्हणजेच वज्जी जे आहेत ते वेळोवेळी काय करतात, बैठका घेत असतात, चर्चा करतात. हा जो गुण आहे या गुणामुळे त्यांची वाढ होईल, वृद्धी होईल, त्यांच्यावर कोणते संकट येणार नाही, त्यांना त्यांची हानी होणार नाही. त्यानंतर दुसरं, जे वज्जी जे आहेत ते एकत्र बैठका घेतात आणि एकमताने काय करतात, सर्व कामे करतात. त्यामुळे त्यांची हानी होणार नाही, त्यांच्यावर संकट येणार नाही, त्यांचा पराजय होणार नाही. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजेच पूर्वीच्या लोकांनी जे काही सांगितलं नाही ते सांगत नाही आणि पूर्वीच्या लोकांनी जे काही सांगितलं आहे त्याची वृद्धी करतात, त्याचे संवर्धन करतात. हे जोपर्यंत ते करत राहतील तोपर्यंत त्यांची हानी होणार नाही, त्यांची हार होणार नाही. त्यानंतर चौथा आहे ते वृद्धांचा सत्कार करतात आणि गौरव करतात. त्यामुळे त्यांची हानी होणार नाही किंवा ते पराजित होणार नाहीत. त्यानंतर पाचवा आहे कुलातील स्त्रिया व कुमारिकांना ते ओढून बळजबरीने घरात ठेवत नाहीत. त्यानंतर सहावं आहे वज्जींच्या नगरातील जे चैत्य असतील त्यांचा ते सत्कार करतील, त्यांचा गौरव करतील, त्यांना मान देतील, त्यांची पूजा करतील. जे काही वज्जींच्या नगरामध्ये जे काही चैत्य आहेत यांची जे नेहमी पूजा करतील तर किंवा त्यांना मान देतील तर त्यांचा विजय नक्की आहे, त्यांचा हार होणार नाही. वज्जी लोक जे आहेत आरंतांची जीवनमुक्तांचे धर्मानुसार चांगल्या प्रकारे रक्षण करतात, त्यांचे संरक्षण करतात. आरंतांनी सुखाने राहावं या ठिकाणी त्यांना संरक्षण प्राप्त करून देतात. अशा प्रकारच्या कामे ते करत असल्यामुळे त्यांची हार होणं शक्य नाही, त्यांना हरवणं शक्य नाही असं बुद्ध भगवंतांना सांगतात. म्हणजे वज्जींचे जे काही गुण आहेत की त्यामुळे त्यांना कोणी हरवू शकत नाही असं बुद्ध आनंदाला सांगतात. आणि मग जो वर्षाकार ब्राह्मण त्या ठिकाणी असतो त्याला ही गोष्ट समजते आणि तो ही गोष्ट राजा अजातशत्रूला जाऊन सांगतो की त्यांचे जे वज्जी लोक आहेत ते वज्जी लोक एकत्र राहतात, एकत्र बसतात, त्यांच्या वरिष्ठ लोकांचे ते ऐकतात आणि त्यांचं संवर्धन करतात. तर अशा प्रकारचे गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांना हरवणं अशक्य आहे असं ते वर्षाकार ब्राह्मण अजातशत्रूला सांगतो. आज वर्षाकार ब्राह्मण गेल्यानंतर भगवंत आनंदाला उद्देश करतात की या नगरामध्ये जेवढे भिक्खू असतील त्यांना बोलवा
आणि त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळीस आनंद जे काही भिक्खू होते त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवतात आणि ज्या ठिकाणी बुद्ध बसलेले असतात, भगवंत बसलेले असतात, त्यांच्या समोर येऊन बसतात आणि भगवंत त्या भिक्खूंना उपदेश करतात की मी तुम्हाला आज 7 अपरिहार्य धम्म तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे अपरिहानीय धर्म, म्हणजेच ज्यांनी कोणतीही हानी होणार नाही अशा प्रकारचा उपदेश मी तुम्हाला करणार आहे. त्यावेळीस भगवंत त्या भिक्खूंना उपदेश करतात की ज्यावेळी भिक्खू एकत्र बैठका करतील, एका ठिकाणी जमतील, तर त्यांची हानी होणार नाही. दुसरं, एकत्र येऊन भेटून संघाची कामं करतील तेव्हासुद्धा त्यांची हानी होणार नाही. पूर्वी न सांगितलेले सांगणार नाही व जे सांगितले आहे त्याप्रमाणे चालतील तोपर्यंत त्यांची वाढ होईल, त्यांची हानी होणार नाही. जोपर्यंत भिक्खू स्थवीर चिवर प्रवज्जित संघाचा पिता संघनायक यांचा सत्कार करतील, त्यांना मान देतील, तोपर्यंत त्यांची हानी होणार नाही, त्यांची वृद्धी होईल. भिक्खू पुन्हा पुन्हा उत्पन्न होणाऱ्या तृष्णाच्या तडाख्यात सापडणार नाही, तोपर्यंत त्यांची हानी होणार नाही. त्यानंतर 6वं, अरण्यात जाऊन राहण्याची प्रवृत्ती राहील. भिक्खूंची अरण्यात जाऊन ध्यान करण्याची जी प्रवृत्ती राहील तोपर्यंत त्यांची वाढ होईल, त्यांची हानी होणार नाही. त्यांचं 7वं, भविष्यामध्ये सुंदर सहब्रह्मचारी यावेत, जे ब्रह्मचर्याचे पालन करतील आणि त्याचा फायदा इतर भिक्खूंना होईल, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, असं भगवंत भिक्खूंना उपदेश करतात. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे 7 बोधांग सांगतात. वेगवेगळ्या प्रकारचे अपरिहानीय धम्म भगवंत त्या भिक्खूंना सांगतात, उपदेश देतात. पुढे ते अंबलटिकामध्ये जातात. म्हणजे या ग्रंथामध्ये जर आपण बघितलं, या सुत्तामध्ये बघितलं, तर बुद्धांचा जो प्रवास आहे तो या ग्रदकूट पर्वतापासून सुरू होतो ते कुशीनारापर्यंतचा. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवासाचं वर्णन या सुत्तामध्ये आपल्याला दिसून येतं. ग्रदकूट पर्वता भिक्खूंना उपदेश दिल्यानंतर भगवंत पुढे अंबलटिक्कामध्ये जातात. तेथे सुद्धा ते उपासकांना उपदेश करतात. त्यानंतर पुढे ते नालंदा येथे जातात. तिथे सुद्धा उपासकांना उपदेश देतात. आणि उपदेश देताना उपासकांना शील तोडण्याचे जे 5 परिणाम आहेत ते उपासकांना विशद करतात. ते 5 जे परिणाम आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्यातला पहिला परिणाम जो आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर का दुराचार केला, शील तोडलं, तर त्याचे काय परिणाम होतात. तर पहिला परिणाम असा आहे की दुराचारी जेव्हा शील तोडतो, आळशी होतो, तर त्याच्या काय होतं, संपत्तीचा नाश होतो, मोठी हानी होते त्याची. संपत्तीचा नाश करणारा तो कारणीभूत ठरतो. दुसरं कारण या ठिकाणी बुद्धांनी सांगितलं की त्याची वाईट कीर्ती पसरते. जर त्याने शील तोडत असेल तर समाजामध्ये त्याची जी कीर्ती आहे ती वाईट कीर्ती पसरते. त्याच्या बाबतीत लोक वाईट विचार करतात. अशा प्रकारचा दुसरा परिणाम या ठिकाणी बुद्धांनी सांगितलं आहे. त्यानंतर तिसरा आहे ते म्हणजे क्षत्रिय किंवा गृहपती किंवा श्रमण जे असतील, या श्रमणांमध्ये त्याची जी प्रतिमा आहे ती मलिन असेल. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, जर तो शील तोडत असेल तर या लोकांमध्ये त्याची प्रतिमा जी आहे ती मलिन प्रतिमा असेल. चौथं जे आहे ते म्हणजे मनुष्य मूढ राहून मृत्यूला प्राप्त होतो. जर शील पालन करत असेल, वेळोवेळी शील तोडत असेल, तर तो मूढ होऊन मृत्यूला प्राप्त होतो. आणि 5वं जे आहे ते म्हणजे मृत्यू पावल्यानंतर, म्हणजे शरीर सोडल्यानंतर तो दुर्गतीस
उपरांत मरून परत तर म्हणजे त्याला दुर्गती प्राप्त होते, म्हणजे मरणानंतर त्याला दुर्गती प्राप्त होते. असं बुद्धांनी अशा प्रकारचे 5 शील तोडण्याचे परिणाम या सुत्तामध्ये आपल्याला सांगितलेले दिसून येतात. त्यानंतर नालंदामध्ये उपासकांना देशना दिल्यानंतर बुद्ध भगवंत आनंदाला म्हणतात की आनंद आपण काय करू, आता पाटलीग्राममध्ये जाऊ. म्हणजे त्यावेळचं पाटलीपुत्र पाटलीग्राममध्ये जातात. त्यानंतर पाटलीग्राममध्ये त्या ठिकाणी उपासकांना भिक्खूंना उपदेश करतात आणि त्यानंतर ते कोटीग्राम इथे जातात. आणि कोटीग्राम इथे गेल्यानंतर 4 आर्य सत्यांचं विवेचन ते पुन्हा करतात. की 4 आर्य सत्याच्या मार्गावर चालल्यानंतर व्यक्तीला चांगली सुगती प्राप्त होऊ शकते, निब्बाणापर्यंत जाण्याचा मार्ग प्राप्त होऊ शकतो. त्यानंतर कोटीग्राम इथे उपदेश केल्यानंतर भगवंत नातिका इथे जातात. आणि नातिका इथे गेल्यानंतर बंदे आनंद भगवंतांना विचारतो की या नातिकामध्ये साळ नावाचा भिक्खू होता, तो मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर त्याची गती काय झाली. म्हणजे बुद्धांना विचारतो की साळ नावाचा एक भिक्षू होता आणि भिक्षू मरण पावल्यानंतर त्याची गती काय झाली. तर त्यानंतर पुढे आणखी विचारतो आनंद की या ठिकाणी नंदा नावाची भिक्षुणी होती, ती सुद्धा मरण पावली, तिची गती काय झाली. त्यानंतर सुदत्त नावाचा उपासक होता, तो सुद्धा मरण पावला, मग त्याची गती काय झाली. त्यानंतर सुजाता नावाची जी उपासिका होती ती सुद्धा मरण पावली, तिची गती काय झाली. त्यानंतर निकट नावाचा उपासक होता, ती सुद्धा या नातिकामध्ये मरण पावली, तिची गती काय झाली. अशा प्रकारे प्रश्न जो आनंद आहे तो भगवंतांना विचारतो आणि भगवंत त्याची प्रत्येकाची गती काय झाली हे गती स्पष्ट करतात. आणि गती स्पष्ट केल्यानंतर भगवंत आनंदाला म्हणतात की आनंद, अशा प्रकारे एखादा भिक्खू किंवा उपासक जेव्हा मरण पावतो तर त्याची गती विचारणं, वेळोवेळी गती विचारणं म्हणजेच बुद्धांना त्रास देणं आहे. तर अशा प्रकारची गती प्रत्येक वेळी विचारली नाही पाहिजे असं बुद्ध आनंदाला सांगतात. आणि मग बुद्ध धर्मादर्श काय आहे, धर्मादर्श काय आहे म्हणजे गती कशी काय तुम्ही समजाल हे सांगण्यासाठी बुद्ध, धम्म आणि संघ यांच्याप्रती तुमची श्रद्धा असेल आणि श्रद्धेमध्ये राहून तुम्ही जर चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला सुगती प्राप्त होईल. म्हणजे तुम्हाला काय गती प्राप्त झाली हे सांगण्याची गरज लागणार नाही असे भगवंत भिक्खूंना सांगतात. त्यानंतर भगवंत त्या ठिकाणाहून निघतात आणि पुढे जे आम्रपालीचं जे गणिकेचे वन आहे त्या वनामध्ये जातात, म्हणजे वैशाली इथे जातात. आणि आम्रपाली जे आम्रवन असतं या आम्रवनामध्ये विहार करत असताना जी गणिका आहे आम्रपाली, तिला समजतं की भगवंत या वनामध्ये विहार करत आहेत. तर ती काय करते, आपला रथ घेऊन त्या जोपर्यंत रथामध्ये जाता येईल तोपर्यंत जाते आणि पुढे जाऊन ती बुद्धांकडे जाण्यासाठी पायी चालत जाते आणि बुद्धांना वंदन करून बाजूला बसते आणि वंदन केल्यानंतर बुद्धांना याचना करते की तुम्ही काय करा, माझ्या घरी काय करा, भोजनासाठी या. त्यानंतर भगवान बुद्ध त्यांना मूकसंमती देतात आणि तिचं भोजनाचं आमंत्रण स्वीकारतात. त्यानंतर वैशालीचे जे लिच्छवी आहेत
त्याच वेळीस त्यांना समजतं की जे आम्रपाली आहे, या आम्रपालीचं भोजनाचं आमंत्रण भगवान बुद्धाने स्वीकारलं आहे. आणि मग ती जे वैशाचे लिच्छवी आहेत ते लिच्छवी बुद्धांकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की आमचं भोजनाचं आमंत्रण तुम्ही स्वीकार करावं. परंतु भगवंत त्यास नकार देतात आणि भगवंत आम्रपालीच्या गणिकेच्या घरी भोजनास जातात. आणि भोजनदान दिल्यानंतर आम्रपाली भगवान बुद्धांच्या जवळ जाऊन बसते आणि त्यांना वंदन करते आणि त्यांना जे आम्रवण आहे ते दान करते, भिक्खू संघाला दान करते. त्यानंतर भगवान बुद्ध आम्रवणातून निघून ते वेलुग्राम इथे जातात. आणि वेलुग्रामला गेल्यानंतर त्यांना एक गंभीर आजार असा उत्पन्न होतो. आणि आजार उत्पन्न झाल्यानंतर त्याची अत्यंत पीडादायक मरणासन्न अवस्था बुद्धांची होते. अत्यंत मरणांतक पीडा त्यांना होते. परंतु ते त्या आजारातून बरे होतात. आणि आजारातून बरे झाल्यानंतर भंते आनंद आणि भगवान बुद्धांची चर्चा होते, संवाद होतो. आणि भगवान बुद्ध म्हणतात की मी आता 80 वर्षाचा झालेलो आहे आणि मी वृद्ध झालेलो आहे, 80 वर्षाचा झालेलो आहे. ज्याप्रमाणे एखादी बैलगाडी जसजशी जुनी होत जाते तसतसं त्या बैलगाडीचं काही भाग आहेत, सुट्टे भाग आहेत, ते निकामी होतात, तुटतात. आणि मग आपण काय करतो, ते सुट्टे भाग, तुटलेले भाग पुन्हा जोडतो आणि ती बैलगाडी चालवत असतो. त्याचं उदाहरण देऊन भगवंत आनंदाला म्हणतात, भगवंत मी आता 80 वर्षाचा झालेलो आहे आणि आता हा जो प्रवास आहे तो या बैलगाडीसारखा माझा झालेला आहे. पुढे आयुष्य संस्काराचा जो त्याग आहे ती भावना बुद्ध करतात. भगवंत आनंदाला म्हणतात, आनंदा, तथागताने वृद्धिपदाची भावना केली आहे, वाढवलेली आहे, चालवलेली आहे, प्रस्थापित केलेली आहे, अनुष्ठान केलेलं आहे, त्याचा परिचय करून घेतला आहे, त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्यांची इच्छा असेल तर ते तथागत एक कल्प किंवा कल्पाचा राहिलेला भाग राहू शकतात. असे स्थूल संकेत केल्यावरही आनंदास ते कळायला नाही. म्हणजे बुद्ध म्हणतात की भगवंताने रिद्धिपदाची भावना केलेली आहे, वाढवलेली आहे, चालवलेली आहे, प्रस्थापित केलेली आहे, अनुष्ठान केलेलं आहे, त्यांचा परिचय करून घेतलेला आहे, त्याचा अभ्यास केलेला आहे. त्याची इच्छा असेल तर ते तथागत एक कल्प किंवा कल्पाचा राहिलेला भाग राहू शकतात. असे स्थूल संकेत केल्यावरही आनंदालाही कळालं नाही व त्याने भगवंताला प्रार्थना केली नाही की बहुजनांच्या हिताकरता, सुखाकरता, लोकांवर अनुकंपा करण्याकरता थांबा. म्हणजेच भगवंत आनंदाला ह्या काही गोष्टी स्पष्ट सांगतात, परंतु आनंदाला ह्या गोष्टी समजत नाहीत. त्याच्यावर एक प्रकारचा मार आलेला असतो आणि तो बुद्धांना प्रार्थनाही करत नाही की बहुजनांच्या सुखाकरता, हिताकरता, लोकांवर अनुकंपा करण्याकरता तुम्ही काय काय केलं पाहिजे, जिवंत राहिलं पाहिजे. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची याचना आनंद भगवंतांना करत नाही. त्यानंतर तो जो मार जो आनंदावर आलेला असतो तो मार भगवंताच्या जवळ जाऊन बसतो
आणि भगवंतांना म्हणतो, भगवंत तुमचा परिनिर्वाणाचा काळ जवळ आलेला आहे. आणि भगवंत त्या महाराज म्हणतात की जोपर्यंत परिनिर्वाण प्राप्त होणार नाही, जोपर्यंत श्रावक श्राविका भिक्षू भिक्षुनी धर्मानुसार धर्म मार्गावर आरूढ होऊन धर्माप्रमाणे वागणार नाहीत, सिद्धांताला उपदेशाला सांगणारे, उपदेश करणारे, उघड करून सांगणारे, म्हणजे जे उपदेश आहेत ते उपदेश स्पष्ट करून सांगतील. त्यानंतर जे उपदेश आहेत, जोपर्यंत लोक भिक्खू किंवा भिक्खुनींच्या कंठस्थ होत नाहीत तोपर्यंत माझं परिनिर्वाण होणार नाही. किंवा धर्माच्या बाबतीत जे काही आक्षेप असतील, या आक्षेपांना ते धर्माच्या माध्यमातून खंडन करत नाहीत. उपासक धर्माचा उपदेश करतात तोपर्यंत माझं परिनिर्वाण होणार नाही, असे भगवंत आनंदाला सांगतात. आणि त्या पाप्याला जो मार असतो त्या माराला म्हणतात की पाप्या तू काळजी करू नको, तुझे पाप तथागतांचा परिनिर्वाण जो आहे तो लवकरच होईल आणि आजपासून 3 महिन्यांनी तथागतांचे परिनिर्वाण होईल, असं भगवंत त्या महाराज सांगतात. ज्यावेळी भगवंत त्या महाराज सांगतात की तथागतांचं निर्वाण 3 महिन्याने होईल आणि त्यावेळेस धरणीकंप होतो, भूकंप होतो आणि आनंदाला हे जाणवतं की धरणीकंप झाला आहे, भूकंप झालेला आहे, तेव्हा तो भगवंतांकडे जातो आणि भगवंतांना विचारतो की ह्या धरणीकंपाची किंवा भूकंपाची काय कारणे असावीत. त्यावेळेस भगवंत भूकंपाची 8 कारणे सांगतात. ती म्हणजे पहिलं कारण सांगतात बुद्ध की जी महापृथ्वी जी आहे ती पाण्यावर तरंगत आहे. बघा, ही जी महापृथ्वी आहे ती पाण्यावर तरंगत आहे, प्रतिष्ठापित झालेली आहे. आणि पाणी जे आहे ते वायूवर प्रतिष्ठापित झालेलं आहे व वायू आकाशात स्थित आहे. आणि जेव्हा मोठा वारा वाहू लागल्यानंतर ही धरणी कंपित होते. म्हणजे बघा कसं सांगितलेलं आहे की ही पूर्ण धरती आहे, ही धरणी ही पाण्यावर तरंगत आहे आणि या पाण्यावरती वायू आहे आणि जेव्हा वायू जोराची हवा येते, वादळ येतं, त्यावेळी धरणी कंपित होते, असं बुद्धांनी त्यावेळी भूकंपाचं पहिलं कारण सांगितलं. त्यानंतर आणखी एक कारण बुद्धांनी सांगितलं की बोधिसत्व जेव्हा तुषित देवलोकातून आईच्या गर्भात जेव्हा प्रवेश करतो त्यावेळी सुद्धा काय होतो, भूकंप होतो. त्यानंतर तथागत जो बोधिसत्व असतो तो त्याला सम्यक समबुद्धी जेव्हा प्राप्त होते तेव्हा सुद्धा भूकंप होतो, तेव्हा सुद्धा धरणीकंप होते. त्यानंतर पुढचं कारण तथागत सांगतात की जेव्हा धम्मचक्र प्रवर्तन जेव्हा होतं, धम्मचक्र प्रवृत्ती जेव्हा होतो त्यावेळी सुद्धा काय होतो, भूकंप होतो, म्हणजे धरणी कंपित होते. त्यानंतर स्मृतिमान आयुष्य संस्कार सोडून देतो, म्हणजे आयुष्याचा जो संस्कार आहे तो जेव्हा सोडून देतो तेव्हा सुद्धा धरणी कंपित होते, भूकंप होतो. आणि शेवटचं की तथागत पूर्णपणे निर्वाणाला प्राप्त होतात, त्यांचं महापरिनिर्वाण होतं, त्यावेळी सुद्धा काय होतं, धरणी कंपित होते, त्यावेळी भूकंप होतं. अशा प्रकारचे 8 प्रकारचे भूकंपाची कारणं बुद्धांनी सांगितली आणि ही कारणं या सुत्तामध्ये प्रतिपादित केलेली आहेत. त्याचप्रमाणे बुद्धाने 8 परिषदा आहेत त्यासुद्धा सांगितल्यात. त्यानंतर 8
अभिभू आयातन काय आहेत ते सुद्धा बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते खूप डीपमध्ये आहे ॲक्च्युली. त्यानंतर 8 प्रकारचे विमोक्ष सुद्धा या सुत्तामध्ये सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर भगवंत वैशालीचे अंतिम दर्शन करून ते पावामध्ये जातात आणि पावामध्ये गेल्यानंतर ते आम्रमणात विहार करत असतात. आणि विहार करत असताना जो चुंद नावाचा एक कर्माकार पुत्र जो असतो तो बुद्धांना भोजनाचं आमंत्रण देतो आणि बुद्ध त्याला मूक राहून संमती देतात. आणि भगवंत त्या चुंदाला म्हणतात की मला सुकरमद्दव नावाचा अन्न मला तू काय कर भोजनासाठी दे, असं बुद्ध त्या चुंदाला म्हणतात. आणि जो चुंद काय करतो की सुकरमद्दव जे अन्न आहे ते अन्न बनवतो. सुकरमद्दव म्हणजेच जंगली कंदमुळं, ज्या कंदमुळापासून बनलेलं अन्न, ते अन्न बनवतो आणि भगवंतांना भोजन दान करतो. तसेच जो भिक्खू संघ असतो या भिक्खू संघाला सुद्धा दान करतो. आणि जे उरलेलं अन्न जे असतं ते उरलेलं अन्न भगवंत म्हणतात तू काय कर की एका खड्ड्यामध्ये ते अन्न काय कर टाक आणि त्याच्यावरती माती तू म्हणजे मातीमध्ये ते अन्न पुरून टाक, असं भगवंत त्या चुंदाला सांगतात. आणि हे सुकरमद्दव अन्न खाल्ल्यानंतर, कारण हे अन्न जे आहे ते पचायला अगदी जड असतं, आणि जेव्हा हे अन्न ग्रहण केल्यानंतर भगवंत कुशीनाराकडे प्रयाण करतात. आणि कुशीनाराचा आजार होतो, कारण अन्न पचन न झाल्यामुळे त्यांना खूप वेदना होतात, पीडा होतात आणि खूप थकतात, त्यांना खूप अशक्तपणा येतो. आणि ते आनंदाला विनंती करतात की आनंद, मला या ठिकाणी एखाद्या झाडाखाली बसायचं आहे आणि मला पाणी प्यायचं आहे. आनंद भगवंतांना म्हणतो की भगवंत, पुढे काही अंतरावर गेल्यानंतर एक नदी आहे, या नदीच्या ठिकाणी आपण जाऊ आणि त्या ठिकाणी चांगलं शीतल पाणी तुम्हाला मी प्यायला देतो. भगवंत त्याला म्हणतात नाही आनंद, मला या ठिकाणी पाणी प्यायचं आहे. असं 3 वेळा भगवंत त्या आनंदाला उद्गारतात की मला पाणी प्यायचं आहे. आनंद काय करतो, आनंद म्हणतो की आत्ताच या ठिकाणावरनं 500 बैलगाड्या गेलेल्या आहेत आणि 500 बैलगाड्या गेल्यामुळे या ठिकाणचं जे पाणी आहे ते गढूळ झालेलं आहे, तसं पाणी तुम्हाला कसं काय प्यायला देऊ. परंतु बुद्ध त्याला विनंती केल्यानंतर आनंद त्या ठिकाणी जो ओढा असतो, रस्त्याच्या बाजूला जो ओढा असतो, त्या ओढ्याला पाणी आणायला जातो आणि बघतो तर बुद्धाच्या या महाप्रतापाने ते पाणी, जे गढूळ पाणी जे असतं ते निवळले असतं, शुद्ध झालेलं असतं. आणि मग आनंद त्या ठिकाणचं पाणी घेतो आणि बुद्धांना आणून प्यायला देतो. आणि त्यानंतर पुढे ती नदी पार केल्यानंतर भगवंत कुशीनारामध्ये येतात आणि कुशीनारामध्ये शाल वृक्षांचं वन असतं, त्या वनामध्ये प्रवेश करतात. आणि प्रवेश केल्यानंतर 2 शाल वृक्षांच्या खाली ते आसनस्थ होतात आणि त्या ठिकाणी एक सिंहस्थ अवस्था प्राप्त करून ते त्या झाडाखाली झोपतात. आणि झोपल्यानंतर जे शालवृक्ष असतात, का शालवृक्ष बहराचा जो कालावधी असतो तो निघून गेला असतो आणि ते शालवृक्ष आहेत ते अगदी
त्यांना पानं राहिलेली नसतात, तो बहरलेला नसतो. परंतु ज्यावेळी बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि त्या वृक्षांच्या खाली झोपतात, त्यावेळी तो शालवृक्ष आहेत ते बहरतात, त्याला फुलं येतात, फळं येतात आणि या फुलांचा वर्षा हे वृक्ष जणू काय बुद्धाच्या अंगावर करतात. अशा प्रकारचं वातावरण या संपूर्ण वृक्षामध्ये, शालवनामध्ये निर्माण होतं. त्यानंतर त्या ठिकाणी आनंदाबरोबर उपवन नावाचा जो उपस्थापक असतो, जो बुद्धांची सेवा करत असतात, जो सेवा करतो, हा उपस्थापक नावाचा बनते बुद्धांची सेवा करत असतो. आणि त्याच वेळेस बुद्ध त्याला आपल्या समोरून हटवतात, त्यांना सांगतात का तू बाजूला हो. आनंदाला विचार पडतो की एवढे वर्ष जो उपवन नावाचा उपस्थापक आहे तो सेवा करतो आणि आता भगवंत त्याला का हटवतायत, त्याला बाजूला का सरळ सांगतात. तर भगवंत आनंदाला सांगतात की आनंदा, अनेक देवता तथागतांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यामुळे ते येत आहेत. त्यामुळे मी या उपवनाला, जो बुद्धांची सेवा करणारा भिक्षू असतो, त्याला बाजूला केलं, असं त्या आनंदाला सांगतात. त्याच वेळेस भगवंत आनंदाला जे दर्शनीय स्थळं आहेत, कोणती स्थळं असतील, म्हणजे बुद्ध गेल्यानंतर कोणती स्थळ दर्शनीय असतील असं प्रश्न विचारतो आनंद भगवंतांना. आणि भगवंत सांगतात की आनंदा, ज्या ठिकाणी बुद्धांचा जन्म झाला, जे म्हणजे लिंबुनी, लुंबिनी, त्यानंतर ज्या ठिकाणी बुद्धाने सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली, त्यानंतर ज्या ठिकाणी तथागतांनी, भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तित केला आणि ज्या ठिकाणी तथागतांना महापरिनिर्वाण झालं, म्हणजे हे 4 प्रकारची जे स्थळं आहेत ती दर्शनीय स्थळं आहेत. आणि जो व्यक्ती या स्थळांना भेट देईल आपल्या आयुष्यामध्ये त्याला चांगली गती प्राप्त होईल, असं बुद्ध आनंदाला सांगतात. म्हणून या 4 स्थळांना वेळोवेळी भेटी देणं हे आपलं पुण्यकर्म आहे, असं आपण समजलं पाहिजे. धम्मकायाच्या माध्यमातून आपण अनेक मैत्री दिवस या ठिकाणी आपण या 4 ठिकाणावर केलेले आहेत. त्यानंतर सम्यक संबुद्धाचा शरीराची 10 क्रिया कशी करावी याचा उपदेश ते आनंदाला देतात आणि आनंदाला सांगतात की सम्यक संबुद्धाची 10 क्रिया ही एखाद्या चक्रवर्ती राजासारखी करावी. मग त्याचं विवेचन करताना ते आनंदाला सांगतात की तथागतांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांचं जे शरीर आहे ते शरीर एका कापडाने त्याला लपेटायचं आहे आणि कापडाने लपेटल्यानंतर त्याच्यावरती रुईचं म्हणजे कापसाचं थर त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा कापडाने लपेटायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे 500 वेळा करायचं आहे. आणि असं केल्यानंतर जे शरीर आहे ते शरीर एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्या लोखंडी भांड्याला आवरण असेल म्हणजे झाकण असेल, अशा प्रकारचं झाकणसुद्धा पाहिजे. आणि त्या कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याला अग्निदाह द्यायचा आहे, असं भगवंत आनंदाला सांगतात. म्हणजेच थोडक्यात
की चक्रवर्ती राजाप्रमाणे सम्यक संबोधाचं 10 क्रिया करावी असं भगवंत आनंदाला सांगतात. आणि भगवंतांचा अंतिम काळ जवळ आला असतानाच त्या नगरामध्ये भगवंत आनंदाला सांगतात की या नगरातील जे काही लोक असतील, जे काही भिक्खू असतील, या माझ्या परिनिर्वाणाची बातमी तू या सर्व भिक्खूंना द्यावी. त्यानंतर आनंद सर्व भिक्खूंना परिनिर्वाणाची बातमी भिक्खूंना सांगतो. तसेच नगरातील काही उपासक असतात ते सुद्धा त्या ठिकाणी जमा होतात. आणि त्याचवेळी आपण बघतो की सुभद्र नावाचा जो एक व्यक्ती असतो तो त्या ठिकाणी येतो की अशा प्रकार त्याला हे माहीत असतं की अशा प्रकारचे बुद्ध हे अनेक कल्पानंतर जन्माला येतात. त्यामुळे त्याच्या मनात इच्छा उत्पन्न होते की आपण काय केलं पाहिजे, की भगवंतांकडून काय केलं पाहिजे, दीक्षा घेतली पाहिजे, उपदेश ऐकला पाहिजे. आणि मग तो हट्ट करतो की मला बुद्धांकडून उपदेश ऐकायचा आहे. परंतु बुद्धांचा अंतिम काळ जवळ आलेला असतो आणि मृत्यूशय्येवर ते झोपलेले असतात. आणि तो आनंदाला सांगतो की मला काय जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मला जो काही उपदेश आहे, धम्म आहे, तो भगवंतांकडून ऐकायचा आहे. आणि भिक्खू आनंद त्यांना नकार देतो की आता ही गोष्ट शक्य नाही आहे. परंतु भगवंत ही गोष्ट ऐकतात आणि भगवंत आनंदाला सांगतात की आनंदा, त्याला जे काही प्रश्न असतील, त्याला जो काही त्याच्या मनात शंका असतील ते मी या ठिकाणी सांगतो. आणि तेव्हा आनंद सुभद्राला भगवंतांसमोर घेऊन जातात. आणि भगवंतांसमोर घेऊन गेल्यानंतर भगवंत त्यांना धम्माचा उपदेश करतात, त्याला प्रवज्जित करतात. आणि प्रवज्जित केल्यानंतर तथागतांचे जे अंतिम उपदेश आहे सर्व भिक्खूंना, तो अंतिम उपदेश करतात. आणि आनंद भगवंतांना विचारतो की भगवंत, आपण गेल्यानंतर या आमचा शास्ता कोण आहे. तेव्हा भगवंत आनंदात सांगतात, माझं जरी परिनिर्वाण झालं तरी धम्म हाच तुमचा शास्ता आहे, माझा उपदेश हाच तुमचा शास्ता आहे. ही गोष्ट ते आनंदाला सांगतात. त्यानंतर एका भिक्खूंनी दुसऱ्या भिक्खूला काय हाक मारली पाहिजे याचं सुद्धा विवेचन ते करतात. आणि सांगतात की एखादा स्थवीर भिक्षू असेल, वयाने मोठा भिक्षू असेल, त्याने वयाने लहान जो भिक्षू असेल त्याला आयुष्यमान किंवा हाक मारावी किंवा भिक्षू म्हणून हाक मारावे. त्यानंतर वयाने कमी असलेला भिक्खूने वयाने मोठे असलेले भिक्खूला स्थवीर किंवा आयुष्यमान हाक मारावी असे बुद्ध सांगतात. त्यानंतर अंतिम वचन भगवान बुद्ध सांगतात की मी तुम्हाला सांगतो, सर्व संस्कार वेय धर्म आहेत. अप्रमादाच्या बरोबर म्हणजे आळस न करता जीवनाच्या ध्येयाला संपादन करा. म्हणजे शेवटचं जे वचन आहे बुद्धाचं, ते बुद्धाचं वचन असंच आहे की प्रमादामध्ये न राहता, आळशी न राहता तुम्ही तुमच्या ध्येयाला काय करा, संपादन करा. हे बुद्धांचं अंतिम वचन आहे. त्यानंतर बुद्ध ध्यानाच्या अवस्थांमध्ये जातात आणि ध्यानाच्या अवस्थांमध्ये गेल्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण होतं.
आणि महापरिनिर्वाणाची जी बातमी आहे ती संपूर्ण त्या कुशीनारामध्ये जे कुशीनाराचे मल्ल असतात त्यांना समजते, संपूर्ण भिक्खू संघाला समजते. आणि जे कुशीनाराचे जे मल्ल आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि बुद्धांनी ज्याप्रमाणे सांगितलं असतं की सम्यक संबुद्धाचा जो 10 अग्नी आहे तो कशा प्रकारे केला पाहिजे, अंत्यसंस्कार कसा केला पाहिजे, अशा ज्याप्रमाणे बुद्धांनी सांगितलं असतं त्याप्रमाणे हे जे मल्ल आहेत त्या प्रकारे बुद्धांचा अंतिम संस्कार करण्याची तयारी करतात. ज्याप्रमाणे बुद्धांनी सांगितलं त्याप्रमाणे ते कापूस आणि कपड्याने त्यांचं शरीर गुंडाळतात आणि मूलगंध कुटी आहे या मूलगंध कुटीवरती एक स्तूप बांधून त्या ठिकाणी त्यांची चिता ठेवतात. आणि चिता ठेवल्यानंतर त्यांचं शरीर त्या ठिकाणी ठेवल्यानंतर 7 दिवस ते त्यांच्या नगरामध्ये त्यांची पूजा अर्चा करतात. आणि पूजा अर्चा केल्यानंतर ते 10 अग्नी देण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना अग्नी दिला जात नव्हता. त्यानंतर जे महाकाश्यप जे आहेत, भिक्खू महाकाश्यप यांना ही गोष्ट माहीत होते आणि ते आपल्या 500 भिक्खूंसहित या कुशीनारामध्ये येतात. आणि कुशीनारामध्ये आल्यानंतर जे मूलगंध कुटी असते त्या ठिकाणी येतात आणि बुद्धांना 3 वेळा प्रदक्षिणे घालतात. ते चिवर डोक्यावर त्यांचं चिवर डोक्यावर घेताना 3 वेळा प्रदक्षिणे घालतात आणि त्यांना वंदन करतात आणि नंतर ते त्या चितेला अग्नी देतात. आणि अग्नी दिल्यानंतर 10 क्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या जे अस्थिधातू आहेत या अस्थिधातूंवरून काही वाद होतात. कारण जे मगधचा राजा अजातशत्रू आहे त्याला असं वाटतं की हे धातू मला मिळायला पाहिजेत, मी त्याच्यावर काय करेल स्तूप बांधेल. त्यानंतर आपणा सर्वांना माहीत आहे की वैशालीचे लिच्छवी, त्यानंतर कपिलवस्तूचे शाक्य, अल्लकप्पाती बुलीय, त्यानंतर रामग्रामचे कोलीय, पावाचे मल्ल आणि पिपलीचे मौर्य आणि द्रोण ब्राह्मण, म्हणजे अशा प्रकारे यांच्यात वाद होतात. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण बुद्धांच्या अस्थी घ्यावं आणि काय करावं, आम्ही त्यावरती स्तूप बांधू. या 7 लोकांमध्ये त्यांचं वादविवाद होतात. त्या ठिकाणी द्रोण नावाचा जो ब्राह्मण असतो तो या ठिकाणी येतो आणि या जे वादविवाद असतात ते तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि तो काय करतो की हे जे अस्थिधातू असतात या अस्थिधातूंचं 8 भागामध्ये विभाजन करतात आणि जो 8वा भाग आहे तो स्वतःकडे ठेवतो. आणि अशा प्रकारे प्रत्येकाला या अस्थिधातू दिल्यानंतर प्रत्येकजण त्या अस्थिधातूंवरती स्तूप उभारतात. आपल्याला माहीत आहे की सम्राट अशोकाच्या काळामध्ये सम्राट अशोकाने हे जे काही मल्ल होते, कोली होते, मौर्य होते, यांनी जे काही स्तूप बांधले होते बुद्धांच्या अस्तुधातेवरती, त्या अस्तुधातेवरचे स्तूप तोडून ते जे धातू होते ते काढून घेतले आणि नंतर बुद्धांनी 84,000 स्तूप या ठिकाणी बांधलं आपल्याला माहीत आहे. परंतु जे रामग्रामचे कोली होते या रामग्रामच्या कोलियांनी सम्राट अशोकांना विरोध केला आणि ते रामग्रामचं जे स्तूप आहे ते आजही त्या स्थितीमध्ये आपल्याला पाहावयास मिळू होतं. तर अशा प्रकारचं वर्णन या सुत्तामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. हे जे सुत्त आहे महापरिनिर्वाण सुत्त, हे वैशालीपासून ते कुशीनारापर्यंत हा जो महामार्ग आहे एक प्रकारचा, या महामार्गामध्ये जो बुद्धांचा प्रवास आहे या प्रवासाचं वर्णन या सुत्तामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारचं वर्णन बुद्धांच्या विषयी इतर कोणत्याही सुत्तामध्ये आपल्याला दिसून येत नाही.
त्यामुळे हे जे सुत्त आहेत हे सुत्त त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुत्त आहे असं आपण म्हणू शकतो. आणि धम्मकायाच्या माध्यमातून आपण अशा प्रकारचं प्रवचन मालिका गेल्या 5 दिवसापासून करत आहोत. आणि या सुत्तांचं चर्चा समाजामध्ये झाली पाहिजे, लोकांपर्यंत ही सुत्त गेली पाहिजेत. कारण बुद्धाचा धम्म अथांग आहे. काही सीमित ज्या कथा आहेत त्या वेळोवेळी सांगितल्या जातात, परंतु त्या पलीकडे जाऊन बुद्धाचा धम्म हा अथांग आहे. त्रिपिटक आहे, सुत्तपिटक आहे. त्रिपिटकामध्ये सुत्तपिटक आहे, विनपिटक आहे, अभिधम्म पिटक आहे. यातल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही सुत्त आहेत ते समाजापर्यंत आले पाहिजेत, लोकांना समजले पाहिजेत. कारण जोपर्यंत समाजामध्ये या बाबतीत, कारण बुद्धांच्या बाबतीत किंवा त्यांच्या उपदेशांच्या बाबतीत काही गैरसमज समाजामध्ये आहेत, काही वादविवाद आहेत. आणि हे वादविवाद, काही गैरसमज जोपर्यंत हे सुत्त तुमच्या समोर येत नाहीत, जे त्रिपिटकाच्या माध्यमातून ज्याची प्युअरिटी आजही आहे ते सुत्त जोपर्यंत समाजामध्ये येत नाहीत तोपर्यंत हे वादविवाद किंवा जे काही छोट्या मोठ्या गोष्टीवरनं किंवा सैद्धांतिक काही वाद आहेत ते वादावरती पडदा पडणार नाही. म्हणून धम्मकायाच्या माध्यमातून आम्ही या विषयांची चर्चा करत असतो. आणि या ठिकाणी मला हे जे सुत्त आहे ते सुत्त मांडण्याची संधी धम्मकाय फेडरेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली, तरी मी आपणा सर्वांचे धम्मकायाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांचं मंगलो, आपणा सर्वांचं कल्याणो असं मी त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो की एक आनंदाची बातमी मी या फेसबुक लाईव्हद्वारे आपणा सर्वांपर्यंत पोचवू इच्छितो की धम्मकाया गेल्या 12 वर्षापासून समाजामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम अविरतपणे करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्प्स, प्रशिक्षण शिबिर आम्ही घेत असतो. समाजामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आम्ही जात असतो. समाजाला धम्माच्या प्रती मार्गदर्शन करत असतो. आणि हे करत असताना गेल्या अनेक वर्षापासून धम्मकायाची एक वेबसाईट असावी असा आमचा एक निश्चय होता. आणि ही वेबसाईट आम्ही आज या वैशाख पौर्णिमेच्या, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपणासमोर घेऊन येत आहोत. आणि आज या ठिकाणी मी जाहीर करतो की धम्मकाया फेडरेशनची वेबसाईट या ठिकाणी आम्ही लॉन्च करत आहोत. या फेडरेशनचं वेबसाईटचं नाव आहे www.dhammakayaFederation.com. या ठिकाणी मी या वेबसाईटचं लॉन्चिंग करत असताना सांगू इच्छितो की या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही समाजापर्यंत पोचण्याचं काम करू. केवळ भारतातच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा या माध्यमातून आम्हाला काम करता येईल. या वेबसाईटच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचण्याचं साधन आजच्या युगामध्ये असणं गरजेचं आहे. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचू शकतो. आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या 2 वर्षापासून कोविडचा कालावधी असल्यामुळे आपण ऑफलाईन कार्यक्रम घेत नाहीत. बरेचसे लोक ऑनलाईन कामं करतात किंवा ऑनलाईन लेक्चर घेत असतात. म्हणून
वेबसाईट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम आमचे होतात. त्या ट्रेनिंग प्रोग्रामचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यानंतर जर का तुम्हाला त्या ट्रेनिंग कॅम्प्सला यायचं असेल किंवा अटेंड करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताय किंवा धम्मकाया फेडरेशन तुम्हाला जॉईन करायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही सदस्य नोंदणी फॉर्मसुद्धा भरू शकताय. त्यानंतर या वेबसाईटच्या माध्यमातून धम्मकाया फेडरेशनच्या जे काही मैत्री दिवस होतात या मैत्री दिवसांचं व्हिडिओज किंवा मैत्री दिवसाचं महत्त्व आम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू. तसेच ही वेबसाईट बनवण्यासाठी आम्हाला बऱ्याच उपासकांनी आर्थिक सहाय्य केलं. त्या सर्व उपासकांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण अर्थाशिवाय पैशाशिवाय ही वेबसाईट लॉन्च होणं शक्य नव्हती. तरी ज्या लोकांनी ही वेबसाईट तयार करण्यासाठी आर्थिक दान दिलं, धम्मदान दिलं, ज्यांनी दान दिलं त्यांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही वेबसाईट सुरू करण्यासाठी जे उपासक आहेत ते म्हणजे उपासक अमित कांबळे यांनी अथक प्रयत्न करून गेल्या अनेक दिवसामध्ये ते प्रयत्न करत आहेत. रात्रंदिवस त्यासाठी कार्यरत. मी धम्मकाया फेडरेशनच्या माध्यमातून उपासक अमित कांबळे यांचे खरोखर मी खूप आभार व्यक्त करतो. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला आम्हाला सहकार्य कराल मी अशी सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आपणा सर्वांचं मंगलो, आपणा सर्वांचं कल्याणो अशी साधु साधु